अहंकारी अर्जुन भाग 27. मम्मी, प्लीज माझ्यावर जबरदस्ती करू नका. मी कुठेही येणार नाही असे म्हणत अदिती हट्ट धरून बसली होती. गेल्या 1 तासापासून तिची समजूत काढून मूर्ती आणि माणसा आणि किरण पूर्णपणे थकले होते. अहो चला, ती नाही येणार. तिची मनस्थिती सध्या ठीक नाहीये. थोडा वेळ ती एकटी राहिली की तिचे मनही हलके होईल, असे माणसा त्यांच्या पतींना म्हणजे मूर्ती काकांना म्हणाल्या. त्यानंतर त्या मूर्ती काका आणि आपला मुलगा किरण ह्या दोघांना सोबत घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी निघाल्या. जाताना माणसा म्हणाल्या, आदिती, दरवाजा नीट घट्ट बंद करून घे. उगाच नको नको त्या गोष्टींचा विचार करून डोक्याचा भुगा करून घेऊ नकोस. पोटभर जेवण कर आणि शांतपणे झोप. आम्ही उद्या लग्न आटोपून दुपारपर्यंत परत येऊ. सगळे काही ठीक होईल, काळजी करू नकोस, असे म्हणत त्यांनी अदितीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तिला मोलाचा सल्ला दिला आणि ते तिघही तिथून निघून गेले. माणसाहेंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर अदितीने फक्त होकारार्थी मान हलवली. ते गेल्यानंतर तिने मेन डोर लॉक केला आणि ती स्वयंपाकघरात आली. तिने बनवलेले जेवण तिथे तसेच ठेवले होते. पण का कोण जाणे, तिला जेवण्याची अजिबात इच्छा झाली नाही. म्हणून ती तशीच तिच्या खोलीत निघून गेली. ती तशीच बाल्कनीमध्ये येऊन उभी राहिली. आकाशातील चंद्राकडे पाहत ती जणू त्या चांदण्यांमध्ये आपले आई वडील दिसतात का ह्याचं शोध घेत असल्यासारखी वाटत होती. तेवढ्यात कोणीतरी पूर्वकल्पना न देता अचानक पाऊस येईल तसे क्षणात सगळे आभाळ लालसर झाले. तिने बाल्कनीचा दरवाजा ओढून घेतला, पण त्याला लॉक लावली नाही. ती तशीच बेडवर येऊन बसली आणि बारीक पडणारा पाऊस पाहत राहिले. तिने कितीही प्रयत्न केला तरी जुन्याच आठवणी तिचे मन आतून खात होत्या. मनात कोणताही नवीन विचार डोकावत नव्हता. पडणारा पाऊस पाहत पाहत त्या थंडगार हवेमुळे तिचा सोप्यावरच डोळा लागला आणि ती गाढ झोपेच्या अधीन झाली. तिकडे विकास मात्र त्याच्या ऑफिसमध्येच थांबला होता. काम करता करता वेळ कसा निघून गेला हे त्याला समजले नाही. जेव्हा काम संपवून त्याने घड्याळाकडे पाहिले तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. जे वेळेचे भानच राहिले नाही असं विचार करत त्याने आपला फोन घेतला आणि शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये फोन करून जेवणाची ऑर्डर दिली. त्याने तिथल्या कर्मचाऱ्याला ते जेवण सिक्युरिटीकडे देऊन जाण्यास सांगितले. तो ऑफिसचा मोठ्या काचेच्या खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहत तसंच उभा राहिला. मागच्या रात्री सायलीने बोललेले शब्द त्याच्या मनाला खूप लागले होते. तिच्याशी बोलायला गेलो, हीच माझी चूक झाली. मी जणू तिच्यावर स्वतःचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतोय. असं ताटात ती माझ्याशी किती उद्धटपणे बोलली असं विचार करून तिने आपले मन उदास केले. इतक्यात सिक्युरिटीने येऊन जेवणाचा डबा दिला. विकासने डबा उघडला, पण त्याची जेवणाची अजिबात इच्छा नव्हती. तरीही दुपारचे जेवणही न केल्यामुळे त्याने थोडी जेवून घेतले आणि तो ऑफिसमधीलच स्वतःच्या विश्रांतीच्या खोलीत थांबला. तिकडे अर्जुन शेखावतच्या घरी सगळेजण जेवायला बसले होते. अत्यंत साध्या पण रुबाबदार कपड्यांमध्ये तयार होऊन खाली आलेलं अर्जुनला पाहून त्याचे बाबा अखिलेश खूप खुश झाले. आपला मुलगा कोणत्याही कपड्यांमध्ये असला तरी ते त्याला जणू पहिल्यांदाच पाहत असल्यासारखे निहाळत होते. अर्जुन, तू खूप छान दिसतो आहेस रे, बाबा म्हणाले. त्यावर अर्जुनने किंचित हसून थँक्स बाबा. शेवटी सिंहाचा चावा म्हटल्यावर तोच तोरा आणि तोच रुबाब असणार ना अखिलेश, असे रविकांत मामांनी विचारलं. तेव्हा अखिलेश बाबांनी फक्त एक सुंदर हसू दिले. रमा सर्वांना जेवण वाढायला लागली. जेवता जेवता अखिलेश बाबांनी विचारले, अर्जुन, तुझा तो मित्र विकास आणि त्याची बहीण म्हणजे आपली अदिती कुठे आहेत रे? त्यावर अर्जुन म्हणाला, बाबा, अदिती तिच्या मामाच्या घरी गेले आहे आणि विकासबद्दल मला माहीत नाही. हे ऐकून सायलीला काही विशेष वाटले नाही. ती शांतपणे जेवण वाढण्यात व्यस्त राहिली. सर्वांना एकदा वाढून झाल्यावर सायली स्वतः जेवायला बसली. अर्जुन, बाहेर काही काम आहे का रे? नाही म्हणजे तू इतकं छान तयार झाला आहेस ना म्हणून विचारले, शकुंतला विचारले. हो आई, माझे एक महत्त्वाची मीटिंग आहे
तीही आपल्या फार्म हाऊसवर. त्यामुळे मीटिंग संपवून मी आज तिथेच मुक्काम करेन. उद्या सकाळी तिथूनच सरळ ऑफिसला जाईन आणि संध्याकाळी घरी परतेन. अर्जुन कोठे बोलत म्हणाला. तिकडे रात्रीचे जेवण न करता झोपून गेलेल्या अदितीला झोपेतच जाणवले की कोणीतरी तिच्या कमरेभोवती हात गुंडाळले आहेत आणि तिने दचकून डोळे उघडले. ती जोरात ओरडणारच होती तितक्यात तिच्या तोंडावर हात ठेवत तो म्हणाला, इश, ओरडू नकोस अदिती, मीच आहे तुझा नवरा अर्जुन. तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि हळूच तिच्या तोंडावर असलेला त्याचा हात बाजूला करत विचारले, सर, तुम्ही इथे का आलात, तेही एवढ्या रात्री? तो बेडवर व्यवस्थित बसला आणि म्हणाला, तू तिथे नव्हतीस तर मला करमत नव्हतं अदिती, म्हणूनच मी इथे आलो. ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली पण काही बोलली नाही. ती उठून पुढे जाणारच होती तोच अर्जुनने तिचा हात धरून तिला स्वतःकडे खेचले. त्याच्या ह्या वागण्याची तिने अजिबात अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे ती थेट अर्जुनच्या मांडीवर जाऊन बसली. तिचे पूर्ण अंग थरथर कापत होते. आता तिला पुन्हा कधीच स्वतःपासून दूर जाऊ द्यायचे नाही अशा ताटात अर्जुनने तिच्या कमरेभोवती घट्ट हात गुंडाळले होते. अदितीला आपल्या संपूर्ण अंगातून जणू विजेचा करंट गेल्यासारखा भास झाला. सर, हे तुम्ही काय करत आहात, प्लीज सोडा ना. तिचे हे शब्द स्वतःच तिलाच ऐकू येत नव्हते. तिने आधीपासूनच मनातल्या मनात त्याच्यावर जीवापाड प्रेम केले होते आणि त्याला मनोमन पुजले होते. त्यामुळे आता त्याच्या ह्या जवळ येण्याने ती स्वतःला विरघळण्यापासून रोखू शकत नव्हती. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात तिला जाणीव झाली की त्यांनी बांधलेले मंगळसूत्र अजून तुझ्या गळ्यात नाही. या विचाराने ती लगेच भानावर आली आणि म्हणाली, सर, हे काय चाललंय, प्लीज मला सोडा. अदिती, प्लीज एक मिनिट, फक्त असेच शांत राहा ना, असे म्हणत त्याने तिच्या खांद्यावर डोके ठेवले आणि डोळे मिटून घेतले. काही वेळ तिथे त्या दोघांच्या श्वासांच्या गतीशिवाय दुसरं कोणत्याही आवाज नव्हता. त्यानंतर अर्जुनने हळूच तिला सोडले, आपल्या समोर बसवले आणि तिचा हात हातात घेऊन तो तिच्या डोळ्यातच पाहत राहिला. अर्जुनच्या त्या तेट नजरेला नजर देणे अदितीला कठीण जात होते, म्हणून तिने आपल्या नजर खाली वळवल्या. तिची हनवटी हळूच वर उचलत त्याने अतिशय मऊ सुरात विचारले, अदिती, तू इथे का आलीस ग? आता जर मी माझ्या मनातील भावना सांगितल्या नाहीत तर ती खरोखरच माझी चूक ठरेल. माझ्या नशिबात जे लिहिले असेल तेच होईल असा विचार करून मी आता शांत बसू शकत नाही. देवाने कदाचित माझ्या नशिबात जे लिहून ठेवले असेल तेच होणार असं विचार करून तिने अर्जुनच्या डोळ्यात डोळे घातले आणि विचारले, मी तुमची नक्की कोण लागते सर? तिचा हात आपल्या गालाला लावत अर्जुन म्हणाला, यू आर माय वाईफ, म्हणजेच तू माझी लाडकी बायको आहेस अदिती, असे म्हणत त्याने तिच्या हातावर एक प्रेमाचे चुंबन घेतले. त्याच्या ह्या शब्दांनी तिचे मन आणि शरीर सुकावून गेले. असं असेल तर मग बाकीच्या मुलींसारखं माझ्या गळ्यात मंगळसूत्र का नाहीये सर? हा प्रश्न विचारताना तिचे डोळे भरून आले आणि तिचा गळा दाटून आला. या प्रश्नाचे उत्तर सध्या माझ्याकडे नाही अदिती, पण मी तुला एक वचन नक्की देऊ शकतो की खूप लवकर तुला तो सर्व अधिकार आणि सन्मान मिळेल. तुलाही माहीत आहे की आताच्या परिस्थितीत बाबांना कोणत्याही धक्का बसेल अशी गोष्ट सांगायची नाहीये. त्यातही तूच माझी बायको आहेस आणि आपले लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे जर त्यांना समजले तर त्यांची तब्येत कशी होईल याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. म्हणूनच मला फक्त थोडे दिवस दे, मी सगळं काही ठीक करेन, असे म्हणत त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि तिच्या कपाळावर विश्वासाचे एक चुंबन घेतले. आता स्वतःला रोखणे अशक्य आहे हे समजून अदितीने अर्जुनला घट्ट मिठी मारली आणि ती जोरात रडू लागली. सर, मला तुम्ही हवे आहात सर, प्लीज मला स्वतःपासून दूर करू नका सर, माझ्यात तुमच्याशिवाय जगण्याची ताकद नाहीये सर. माझे तुमच्याशी लग्न झाल्यावर मी तुम्हाला माझ्या प्रेमाची कबुली देईन असं विचार केला होता, पण आता मला भीती वाटते की तुम्ही माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना सर. आय लव्ह यू अर्जुन,
आय लव्ह यू फॉर एव्हर असे रडत रडत म्हणत तिने पुन्हा एकदा अर्जुनला घट्ट मिठी मारली. अर्जुनला ह्या जगातला सगळा आनंद जणू एकट्यालाच मिळाला आहे इतका प्रचंड आनंद झाला. या आनंदाच्या भरात त्याच्याही डोळ्यातून पाणी आले. त्याने अदितीला आणखी घट्ट जवळ ओढले, जणू तो तिला आता आयुष्यात कधीच स्वतःपासून दूर जाऊ देणार नव्हता. ते दोघे त्या क्षणी खूप आनंदी होते. अदितीचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरत अर्जुन म्हणाला, मी सुद्धा एक चांगली वेळ पाहून तुला प्रपोज करायचा विचार करत होतो बेबी, पण अशा परिस्थितीत या जागेवर मी तुला माझ्या मनातील भावना सांगेन असं मला वाटलं नव्हतं. आय लव्ह यू सो मच अदिती. माझ्या शेवटचा श्वास असेपर्यंत मला फक्त तूच हवी आहेस, तुझीच साथ हवी आहे. तू नसताना त्या वर्षात मी किती त्रास सहन केला आहे हे माझं मलाच माहीत आहे. तेव्हाच मला जाणीव झाली की तू माझ्या आयुष्यात किती खोलवर रुजले आहेस. आता तुझ्याशिवाय राहण्याची ताकद माझ्यात मुळीच नाही अदिती. असे म्हणत भावूक झालेला अर्जुनने तिला पुन्हा घट्ट मिठी मारली. मला फक्त काही दिवसांचा वेळ दे अदिती. मी सगळं काही ठीक करेन. बाबांनाही सर्व सत्य सांगेन आणि सगळ्यांच्या समोर तुझ्या गळ्यात पुन्हा एकदा मंगळसूत्र बांधून एका नवीन सुखाच्या प्रवासात तुझे माझ्या आयुष्यात स्वागत करेन. अर्जुनच्या तोंडून नेमके हेच शब्द ऐकण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. आता कुठे तिच्या मनाला करदिलासा मिळाला होता. तेवढ्या तिच्या पोटातून भुकेमुळे आवाज आला, जो अर्जुननेही ऐकला. तू अजून जेवलेली नाहीस का? अर्जुनने विचारले. तेव्हा अदिती खूप लाजली. चल माझ्यासोबत असे म्हणत तो तिचे हात धरून स्वयंपाकघराकडे आला. त्याने डायनिंग टेबलची खुर्ची ओढून तिला तिथे बसवले आणि तो स्वतः स्वयंपाकघरात गेला आणि त्याने काय जेवण बनवले आहे ते पाहिले. तिथे भात आणि सांबार होते. तो सांबार गरम करायला उभा राहिला. तितक्यात अदितीने मागून येऊन त्याला पाठीवरून घट्ट मिठी मारली आणि आय लव्ह यू असे पुन्हा एकदा म्हणाले. तिचे हे अथांग प्रेम पाहून अर्जुनला खरोखरच खूप आनंद झाला. त्याने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि तो हळवारपणे कुरवाळत म्हणाला, आय लव्ह यू सो मच, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. त्याचे हे बोलणे ऐकून अदितीने त्याला स्वतःकडे वळवले आणि तिने आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकून त्याला एक प्रेमळ चुंबन दिले. अदितीने स्वतःहून पुढे येत अर्जुनचे ओठ आपल्या ओठात बंदिस्त केल्यामुळे अर्जुनने अत्यंत आनंदाने पॅशनेटली किस घेऊ लागला. जेव्हा अदितीला श्वास घेणे कठीण झाले आणि ती किंचित धडपडू लागली, तेव्हा अर्जुनने तिचे ओठ मोकळे केले. त्याने तिचा चेहरा आपल्या गळ्यापाशी लपवला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तिची समजूत काढली. तिच्या कानापाशी झुकत तो म्हणाला, या वंडरफुल गिफ्टसाठी खूप खूप धन्यवाद माझी लाडकी बायको. माझ्यावर विश्वास ठेव. मी सगळे काही ठीक करेन. बाबांना ह्या लग्नासाठी तयार करून सगळ्यांच्या समोर मी तुझ्या गळ्यात पुन्हा एकदा मंगळसूत्र बांधेन आणि तुला अधिकृतपणे मिसेस अदिती अर्जुन शेखावत करेन. त्यावेळी मी तुझ्या गळ्यात बांधलेले मंगळसूत्र कदाचित कुणाच्या तरी बळजबरीमुळे असे, पण आत्ता मला तुझे प्रेम आणि तुझी किंमत खूप चांगल्या प्रकारे समजली आहे. दोघांच्याही मनात आता खरे प्रेम निर्माण झाले आहे. दोघांचीही एकमेकांना पूर्ण संमती आहे. आता जेव्हा आपण मोठ्यांच्या संमतीने आणि उपस्थितीत लग्न करू, तेव्हा त्या लग्नाला खऱ्या अर्थाने एक अर्थ प्राप्त होईल असे म्हणून त्याने तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले. तोपर्यंत सांबार व्यवस्थित गरम झाले होते. त्याने ताटात भात आणि सांबार घेतले. तो डायनिंग टेबलाजवळ आला आणि अदितीला बसवून त्याने स्वतः आपल्या हाताने कालवून तिला जेवणाचं घास भरवला. अदितीनेही पुढे काही न बोलता त्याने भरवलेले सर्व घास अगदी प्रेमाने खाल्ले. त्यानंतर तिने विचारले, तुम्ही जेवलात का? असे विचारल्यावर अर्जुन म्हणाला, खूप लवकर विचारलंस. अदिती थोडी काजील झाली. ते सॉरी असे ती म्हणाली. तेव्हा अर्जुन म्हणाला, इट्स ओके. मी येतानाच थोडे जेवून आलो होतो आणि आता तुझ्या ओठांमधील अमृताचा आस्वाद घेतल्यानंतर माझे पोट पूर्णपणे भरले आहे. हे ऐकून अदिती लाजत स्वयंपाकघरात गेली आणि दुसऱ्या ताटात जेवण घेऊन आली व तिने अर्जुनला भरवले. त्यानंतर ते दोघे खोलीत येऊन एकत्र बसले. सर,
खरंच घरातील सगळेजण आपल्या प्रेमाचा स्वीकार करतील ना? आदितीने मनातल्या भीतीनेच विचारले. अर्जुनने तिला आपल्या मांडीवर बसवून घेतले. तिच्या कमरेभोवती हात गुंडाळले आणि तिच्या खांद्यावर डोके ठेवून तो म्हणाला, आईने तर तुला आधीच ह्या घरची सून म्हणून स्वीकारले आहे ना आदिती. बाबा देखील नक्कीच होकार देतील. फक्त डॉक्टरांनी त्यांना आताच कोणत्याही मानसिक धक्का देऊ नका असे सांगितले आहे. बस. मी आईशी बोलून लवकरात लवकर बाबांना आपल्या लग्नाविषयी सांगायला लावतो. समजले? तू अजिबात काळजी करू नकोस. आणि तसेही घरचे आपल्या प्रेमाचं स्वीकार करणार नाहीत का अशी भीती बाळगायला आपण काही लवर्स नाही आहोत बेबी. आपण दोघे नवरा बायको आहोत. काही विशिष्ट कारणांमुळे आणि कोणाच्या तरी कुटील कारस्थांमुळे आपण फक्त काही काळ एकमेकांपासून दूर झालो होतो. आता सगळे काही ठीक झाले आहे. लवकरात लवकर तुझ्याशी पुन्हा लग्न करून तुला त्या घरची राणी बनवून मला सांभाळायचे आहे असे म्हणत त्याने तिच्या कांद्यावर एक छोटंसं चुंबन घेतला. अर्जुनच्या त्या स्पर्शाने आदितीच्या अंगावर प्रेमाचा काटा आला. तिच्या गळ्यापासून पाठीवर चुंबन घेता घेता अर्जुन शेकावतचा संयम सुटणारच होता. तितक्यात बाहेर वीज जोरात कडाडली. त्या आवाजाने दोघंही भानावर आले आणि त्यांनी लाजेने एकमेकांकडे पाहिले. नाही, सॉरी अदिती, माझ्या ताबा सुटला होता. जोपर्यंत मी तुझ्याशी पुन्हा लग्न करत नाही तोपर्यंत मी स्वतःला तुझ्यापासून दूरच ठेवेन असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले. सर, तुम्ही आता घरी जाणार की इथेच थांबणार आहात? तिने विचारले. त्यावर अर्जुनने म्हणाला, हो अदिती, पण घरात इतर कोणीच का दिसत नाहीये, तिने सांगितले. माणसा मम्मी, मूर्ती मामा आणि किरण हे तिघही एका लग्नाला गेले आहेत. त्यांनी मलाही बोलवले होते पण माझी जायची इच्छा नव्हती. हां, खूप छान. मी येणार आहे हे बहुधा तुझ्या अंतर्मनाला ठाऊक होते म्हणूनच तू गेली नाहीस. आज आपण दोघे एकत्र झोपूया का अदिती? खूप वर्षानंतर आपण दोघेच एकत्र आहोत. पूर्वी जेव्हा तू पहिल्यांदा घरी आली होतीस आणि त्यानंतर काही दिवसांनी आई तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती तेव्हा आपण दोघे एकत्र झोपलो होतो. तो क्षण किती सुंदर होता. त्यानंतर आज ते आपल्याला हा असं एकांत मिळाला आहे, अर्जुन म्हणाला. अर्जुनने पहिल्यांदा तिला आपल्या मिठीत घेतलेला तो जुना क्षण आठवून अदितीचे अंगही शहारले आणि तिचे गाल लाजेने लाल झाले. अर्जुन बेडवर सरळ आडवा झाला आणि त्याने अदितीला स्वतःवर खेचून घेतले. तिच्या पाठीवर हळुवारपणे थोपटत तो असं झोपला जणू तो आपल्या आईच्याच कुशीत झोपला आहे. त्यामुळे अदिती कोणत्याही काळजी न करता अगदी शांतपणे आणि सुखाने झोपी गेली. लवकरात लवकर घरी जाऊन ह्या विषयावर बोलायला हवे असं विचार करत अर्जुन शेकावत देखील शांतपणे गाढ झोपेत गेला. तिकडे अखिलेश बाबांच्या घरी जेवण आटपून अर्जुन बाहेर पडल्यानंतर सगळेजण थोडा वेळ बागेत बसून गप्पा मारत होते. शकुंतला, मी नसताना ह्या घरात खूप बदल झाले आहेत ना ग? अखिलेश बाबांनी विचारले. त्यावर शकुंतला ह्यांनी किंचित हसून हो ना हो म्हटले, पण तिने झालेल्या बदलांबद्दल काही सविस्तर सांगितले नाही. शकुंतला, सायलीचं लग्नाचा काही विचार केला आहे की नाही? रविकांत मामाने अचानक विचारले. त्यावर शकुंतला काही बोलण्याआधीच अखिलेश बाबा मध्येच म्हणाले, अरे, हे तिचे स्वतःचेच घर आहे ना. तिला जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस ती इथे सुखाने राहू दे तिला. बाबांचे हे बोलणे ऐकून रविकांत मामांचा चेहरा तोडा पडला. हे पाहून शकुंतला म्हणाल्या, अहो, तिचेच घर आहे, कोणी नाही म्हटले आहे का? पण कोणतीही मुलगी जन्माला आल्यावर तिचे लग्न होऊन ती सासरी जाणारच ना. रविकांत दादांनी नेमके तेच विचारले आहे. ह्यात काय चूक आहे? त्या म्हणाल्या. दादा, तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका. ते आपल्या मुलीवर खूप लाड करतात आणि त्यातच ते इतक्या वर्षांनी घरी परत आले आहेत ना, त्यामुळे मुलीला आणखी थोडे दिवस आपल्या जवळच ठेवावे अशी त्यांची इच्छा आहे, म्हणूनच ते असे बोलले. शकुंतला ह्यांनी रविकांत मामाची समजूत काढत सांगितले, अगं, मी त्यासाठी मनाला लावून घेतलं नाही.
माझी स्वतःची मुलगी मोना जर नीट वागली असती तर मीही तिचे लग्न लावून दिले असते. मग जावई नातवंडे यांच्यासोबत मीही आनंदाने राहू शकलो असतो. पण ती तिच्या आईच्या म्हणजे पौर्णिमाचा वाटेवर चालली आणि जेलमध्ये सडते. ह्याचेच मला वाईट वाटले. बस. रविकांत मामा खिन्न होऊन म्हणाले, अरे मग आम्ही सगळे इथे आहोत ना तुझ्यासाठी, असे म्हणत अखिलेश बाबांनी आपल्या मित्राला धीर दिला. त्याच वेळी सायलीला आठवले की काल रात्री तिने स्वतः विकासला म्हटले होते, हे माझ्या बाबांचे घर आहे, मी इथे कुठेही थांबू शकते. हो, म्हणूनच तर ते आज घरी आले नाहीत का, असा तिने अंदाज लावला. त्यानंतर तिने विचार केला की मग खरंच त्यांना ऑफिसमध्ये काही महत्त्वाचे काम असेल. काहीही विचार केला तरी तिच्या मनाला शांतता लाभत नव्हती. पण शेवटी मी कशाला विनाकारण त्यांच्याबद्दल एवढा विचार करू, असा स्वतःशीच विचार करून ती म्हणाली, आई मी झोपायला जाते. आणि ती तिथून उठून निघून गेली. सायली गेल्यानंतर धीर एकवटून शकुंतला म्हणाल्या, अहो मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. त्यावर अखिलेश बाबा म्हणाले, अगं त्यात काय विचारतेस, सांग ना शकुंतला, माझ्याशी बोलण्यासाठी तुला परवानगीची गरज आहे का. ते अहो सायलीचे लग्न आधीच झाले आहे, शकुंतला यांनी सांगितले. हे ऐकून रविकांत मामा आणि अखिलेश बाबा दोघांनाही खूप मोठा धक्का बसला. शकुंतला, तू हे काय बोलतेस, जर तिचे लग्न झाले आहे तर मग आपल्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र का नाही आहे. अखिलेशांनी आश्चर्याने विचारले, अहो तुम्ही आधी थोडे शांत व्हा, मी तुम्हाला सविस्तर सगळे सांगते, असे म्हणत शकुंतला यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. सायलीचे तिच्या कॉलेजचे लेक्चरर सुनील यांच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सुनील तिच्यावर खूप प्रेम करायचा. नंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचे लग्नही झाले. पण लग्न होऊन 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच एका भीषण अपघातात सुनीलचा मृत्यू झाला. नेमक्या त्याच दिवशी रविकांत दादा भारतात परत आले होते. त्यानंतर त्या पौर्णिमा आणि मोनाने मिळून माझे अपहरण केले होते. मग रविकांत दादांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले आणि सुनीलच्या घरच्यांनी मला त्यांच्या घरी नेऊन आसरा दिला. पुढे जेव्हा आदिती आली तेव्हा तिने सायलीला सांभाळले, जेणेकरून ती डिप्रेशनमध्ये जाणार नाही. तिने सायलीची खूप समजूत काढली. आता सायली तिच्या दादाच्या ज्वेलरी शॉपसाठी डिझाईन तयार करण्याचे काम करत आहे. त्यासाठी तिने मध्ये सोडलेले डिझायनिंगचे क्लासेस आता ती पुन्हा उद्यापासून सुरू करत आहे. आपल्या लाडक्या मुलीच्या आयुष्यात सुखाचे दिवस येण्याआधीच तिच्या वैवाहिक जीवनाचा असा दुःखद अंत झाला हे ऐकून अखिलेश यांच्या मनाला प्रचंड यातना झाल्या. डोळ्यात अश्रू आणून ते म्हणाले, फक्त आपल्या मुलीच्याच नशिबात हे असे दुःख लिहिले होते का, की माझ्या मुलाच्या, असे विचारत त्यांनी शकुंतला यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. आपले मन घट्ट करून शकुंतला यांनी आज सगळे सत्य आपल्या पतीसमोर सांगायचे ठरवले. पुढे मी खरे न सांगता जे चूक केली ती चूक आता अखिलेश यांनी करू नये असा त्यांनी विचार केला. उद्या जर त्यांना अर्जुनच्या लग्नाविषयी काही माहीत नसेल आणि त्यांनी चुकून भविष्यात कुणाला तरी वचन दिले तर मोठी अडचण होईल, असं विचार करून त्यांनी सर्व काही सांगण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. आपल्या सायलीचे लग्न झाले आहे आणि आता तिच्या पती ह्या जगात नाही हे तितके खरे आहे जितकेच हेही खरे आहे की माझ्या मुलाचे देखील लग्न झाले आहे. पण त्याचे लग्न झालेली असूनही मी तुम्हाला दिलेल्या वचनाला जागून त्याचे ते लग्न मोडायला निघाले होते, हेही तितके सत्य आहे हो. त्यांच्या आवाजात पश्चाताप स्पष्ट जाणवत होता. शकुंतला, तू हे काय बोलतेस, जरा नीट बोल. तू म्हणतेस की मुलाचे लग्न झाले आहे आणि आपल्या शब्दाला जागण्यासाठी तू स्वतः त्याच्या सुखी संसारात अडथळा बनली होतीस, अखिलेश यांनी विचारले. रविकांत मामांनीही विचारले, हो शकुंतला, नक्की काय प्रकार आहे ते जरा नीट सांग. अर्जुनचे लग्न झाले असूनही तो त्याच्या पत्नीपासून दूर राहण्यास तू कशी कारणीभूत ठरलीस. मी सांगते दादा, असे म्हणत त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाल्या, माझी सून दुसरी कोणी नसून माझ्या मोठ्या भावाची मुलगी अदितीच आहे. हे ऐकताच त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसला.
कारण अदिती जोपर्यंत ह्या घरात राहत होती तोपर्यंत तिने अर्जुनशी कधी नीट संवाद साधला नव्हता, कधी त्याच्याकडे पाहिलेही नव्हते किंवा ती कधी त्याच्यासोबत बाहेर फिरायलाही गेली नव्हती. खरं सांगायचं तर ते दोघे कधीच एखाद्या नॉर्मल नवरा बायकोन सारखे एकत्र राहिले नव्हते. शकुंतला, तू नक्की काय बोलतेस? आपल्या अर्जुनची बायको अदिती आहे? पण ती मुलगी तर कधीच ह्या घरात तशी वागली नाही, अखिलेशाने आश्चर्याने विचारले. हो हो, मी जे सांगत आहे ते अगदी सत्य आहे. त्या दिवशी आपला मुलगा एक गोदामासाठी जागा पाहण्यासाठी एका गावात गेला होता. तिथे एक दुष्ट माणूस एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून अर्जुनने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या दुष्ट माणसासोबत अदितीचे लग्न लावून देण्यासाठी तिच्या घरच्यांनी सगळी तयारी केली होती. अगदी अदितीला लग्न मंडपात आणून बसवले होते. नेमके त्याच वेळी अर्जुनने तिथे जाऊन त्या नराधमाला पोलिसांच्या हवाले केले. तेव्हा तिथे जमलेल्या लोकांनी मोठा गोंधळ घातला. अर्जुन त्यांना म्हणाला की अशा वाईट माणसांसोबत तुमच्या मुलीचे लग्न लावून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा ती अशीच राहिलेली बरी. तेव्हा त्या गावाचे सरपंच पुढे आले आणि म्हणाले, बाळा, हे तिचे सख्खे आई वडील नाहीत. ही मुलगी जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हाच तिचे आई वडील एका अपघातात वारले. हे तिचे दूरचे नातेवाईक आहेत. ते तिला मानसिक त्रास देऊन जबरदस्तीने हे लग्न लावून देत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला की मग तुम्ही तरी पुढे येऊन हे लग्न थांबवू शकता ना. हे ऐकताच तिच्या काकू आणि काकांनी मिळून अर्जुनला थेट जीवे मारण्याची धमकी दिली. मग त्या गावच्या सरपंचाने पुढे येऊन अर्जुनला सांगितले की तू दिसायला शिकलेला आणि समजूतदार मुलगा वाटतोस बाळा. तुझ्या मुलीचं गळ्यात मंगळसूत्र बांध आणि तिला शहरात घेऊन जाऊन एखाद्या पीजीमध्ये ठेवून तिचे आयुष्य सावरले. तिचे लग्न होऊन 1 वर्ष पूर्ण झाले की तिच्या वडिलांनी तिच्या नावावर ठेवलेली 5 एकर जमीन अधिकृतपणे तिच्या नावावर होईल. याच जमिनीसाठी तिच्या घरचे लोक हे असले नीच कृत्य करत आहेत. तू शहाणा मुलगा आहेस, तिच्याशी लग्न करून तिला या नरकातून वाचव, अशी त्या सरपंचांनी विनंती केली. म्हणूनच अर्जुनने आधी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि तिला कायदेशीर बायको बनवून आपल्या घरी घेऊन आला. पण मी मात्र तिच्या ह्या घरची सून म्हणून स्वीकार करायला अजिबात तयार नव्हते. कारण तुम्ही मला फोनवर शब्द दिला होता की आपल्याला मोनाला ह्या घरची सून करायची आहे. तुमच्या त्याच शब्दाने माझे हात बांधले होते. ह्याच कारणामुळे मी अदितीला कधीच सुनेचा दर्जा दिला नाही. अर्जुनने देखील माझ्या शब्दाचा मान ठेवून अदितीला कधी स्वतःच्या जवळ येऊ दिले नाही आणि तिला घरात एखाद्या नोकरासारखे ठेवले. पण जसे जसे दिवस गेले तसे तसे अदितीचे काम, तिची निष्ठा, तिच्या समजूतदारपणा आणि तिचे वागणे, बोलणे या सर्व गोष्टींनी माझे मन जिंकून घेतले. हो, इतकेच काय, तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच माझे मन तिच्याकडे आकर्षित झाले होते. पण दिलेल्या वचनाला जागत मी तिच्याशी खूप कठोरपणे वागले. तरीही तिने ह्या सगळ्याचा धीराने सामना केला. तिच्या ह्या चांगल्या गुणांसमोर जेव्हा मी स्वतः हरले तिथे मग अर्जुन शांत कसा बसणार, असं विचार करून मी पौर्णिमा आणि मोनाला भारतात बोलवून घेतले. पण मोनाला पहिल्यांदा पाहिल्यावरच माझ्या मनात तिच्याबद्दल अजिबात चांगली भावना निर्माण झाली नव्हती. परदेशात राहिलेली मुलगी आहे, त्यामुळे कदाचित पुढे जाऊन सुधारेल असा विचार करून मी संयम ठेवला. पण त्या दोघी जेव्हापासून ह्या घरात आल्या तेव्हापासून त्यांनी हळूहळू माझ्या घरची शांतता आणि सुख हिरावून घ्यायला सुरुवात केली. हो, शकुंतला ह्यांनी एवढे सांगताच मध्येच येत रमा म्हणाले, फक्त एवढंच नाही अखिलेश भाऊजी, अदिती ह्या घरात आल्यावर माझ्या जवळ येऊन काय म्हणाली होती माहीत आहे का? ती म्हणाली होती, आई मी अनाथ आहे आणि ह्या जगात माझ्या हक्काचे कोणी नाही. म्हणूनच की काय अर्जुन शेकावत सर माझ्याशी नेहमी खूप प्रेमाने आणि आदराने वागतात. मी आजवर आयुष्यात कधी कुणाचे प्रेम पाहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या ह्या वागण्यामुळे कदाचित त्यांचे माझ्यावर प्रेम जडणार नाही. पण जर चुकून माझे त्यांच्यावर प्रेम जडले तर माझे मन हा विरह सहन करू शकणार नाही. म्हणूनच इथून पुढे मला त्यांच्या खोलीत वारंवार पाठवू नका.
माझ्या ह्या मुलीने न मागता मला आईचे स्थान दिले. ती खरोखरच एक देव माणूस आहे असे म्हणत रमाला रडू कोसळले. तिथे उपस्थित असलेल्या त्या तिघांसाठी अखिलेश, रविकांत आणि शकुंतला ही गोष्ट अगदी नवीन होती. पतीवर स्वतःचे हक्क गाजवणाऱ्या इतर मुलींच्या तुलनेत ही मुलगी खरोखरच खूप वेगळी आणि स्वाभिमानी आहे असे त्यांना वाटले. त्यानंतर आम्ही आमच्या वकिलांची भेट घेतली. जेव्हा आम्ही वकिलांची भेट घेतली तेव्हा त्यांनीही सांगितले की 1 वर्षापर्यंत त्या दोघांना घटस्फोटासाठी अर्ज करता येणार नाही. 1 वर्षानंतर दोघांच्या संमतीने अर्ज केला तर घटस्फोट लवकर मिळू शकेल. म्हणूनच त्या दोघांच्या अजून घटस्फोट झालेला नाही असे शकुंतला यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितले की जेव्हा शकुंतला यांना साप चावला होता तेव्हा पौर्णिमा आणि मोनाने मिळून अदितीला कसे वाईट ठरवले आणि अर्जुन शेखावतलाही कोठे पाठवून देऊन अदितीला अंगावरच्या कपड्यांवरून घरातून बाहेर हाकलून लावले. त्यानंतर तिला तिच्या आईचे मोठे भाऊ घेऊन गेले. तेव्हाच तिला सर्व सत्य समजले. पुढे जेव्हा अर्जुनला खरे काय ते समजले आणि तो तिला शोधू लागला तोपर्यंत ती मूर्ती मामांच्या मदतीने शिक्षणासाठी परदेशात निघून गेली होती. अर्जुनला समजले होते की त्याचे अदितीवर जीवापाड प्रेम आहे. म्हणूनच त्याने तिला शोधण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. अदितीच्या आठवणी विसरता येत नसल्यामुळे त्याने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिले. 1 वर्षात कोट्यावधी रुपयांचा नफा कमवून त्याने आता एक नवीन भव्य ज्वेलरी रूम उभारले आहे. आता त्याचे उद्घाटन करायचे आहे. त्यासाठी लागणारे अमेरिकन डायमंडचे दागिने पाहण्यासाठी आणि ऑर्डर देण्यासाठी तो जेव्हा परदेशात गेला तेव्हा त्याला तिथे अचानक अदिती भेटली. तिथे त्यांच्यात नक्की काय बोलणे झाले ते माहीत नाही. तिथून अर्जुन एकटाच परत आला पण अदिती मात्र विकाससोबत तिथे आली. विकासने तिच्या मोठ्या भावाच्या स्थानावर उभे राहून परदेशात तिला खूप मोठा धीर दिला होता. शेवटी जेव्हा मी अदितीच्या ह्या घरची सून असेल असा निर्णय घेतला आणि अर्जुनला सांगितले तेव्हा ते ऐकून पौर्णिमा आणि मोनाने कट रचून माझे अपहरण केले. नेमक्या त्याच वेळी सायलीच्या पतीच्या म्हणजे सुनीलच्या देखील मृत्यू झाला होता. माझे अपहरण झाल्यामुळे मी स्वतः माझ्या मुलीचे सांत्वन करण्याचं किंवा तिला सांभाळण्याच्या परिस्थितीत नव्हते. अशा कठीण प्रसंगात अदितीने सायलीला खूप मोठा आधार दिला आणि घरातील सर्व परिस्थिती खंबीरपणे हाताळली. आता आम्ही त्या दोघांचे पुन्हा थाटामाटात लग्न लावून देण्याचा विचार करत होतो. तोच तुम्ही आम्हाला सुखरूप परत मिळाला. त्यानंतर तुमचे संगोपन आणि काळजी घेण्यात आम्ही व्यस्त झालो. तुम्हाला कोणत्याही मानसिक धक्का बसेल अशी गोष्ट सांगू नका असे डॉक्टरांनी बजावले असल्यामुळेच आम्ही आजवर ह्याविषयी शांत होतो. आता सगळे काही ठीक झाले आहे ना? तुम्हालाही सर्व सत्य समजले आहे. आता तरी आपण अर्जुन आणि अदितीचे लग्न अत्यंत थाटामाटात लावून देऊया आणि संपूर्ण जगाला अदिती ही शेखावत घराण्याची सून आहे अशी अधिकृत ओळख करून देऊया. शकुंतलाने अत्यंत आनंदाने सांगितले. आपल्या पाठीमागे घरात एवढ्या मोठ्या घडामोडी आणि संकट येऊन गेली आहेत ह्यावर अखिलेश यांच्या क्षणभर विश्वासच बसत नव्हता. तरीही अर्जुनने ह्या सर्व परिस्थितीचा ज्या धैर्याने सामना केला आणि अदितीने त्याला ज्या प्रकारे खंबीर साथ दिली हे ऐकून बाबांना अदितीचा प्रचंड अभिमान वाटला. आपले अश्रू पुसत ते म्हणाले, शकुंतला, लवकरात लवकर आता आपल्या ह्या घरात एक शुभ कार्य करूया. माझ्या मुलाचे लग्न लावून देऊया आणि त्यानंतर सायलीच्या आयुष्याकडेही लक्ष देऊया. अखिलेश यांनी असे म्हटल्यावर शकुंतला यांना खूप आनंद झाला. कोणत्याही त्रासाशिवाय किंवा धक्का न बसता अखिलेश यांना सर्व सत्य समजल्यामुळे शकुंतला यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि त्यांचे मन अगदी हलके झाले. अर्जुन आणि अदिती दोघेही कित्येक वर्षानंतर एकमेकांना घट्ट मिठी मारून सर्व चिंता आणि विचारांना विसरून काहीही विचार न करता अगदी शांतपणे गाढ झोपेच्या अधीन झाले होते. तिकडे सायली मनात विकासचाच विचार करता करता झोपी गेली होती. तर विकासने मात्र यापुढे त्या घरात पुन्हा कधी पाऊल ठेवायचे नाही असा पक्का निर्णय घेतला होता.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी जेव्हा आदितीला लवकर जाग आली तेव्हा तिला तिच्या शेजारी तिला घट्ट मिठी मारून झोपलेला अर्जुन दिसला. त्याच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहत ती मनातल्या मनात म्हणाली, असा एक दिवस आपल्या आयुष्यात येईल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता सर. हा दिवस माझ्यासाठी एका सुंदर स्वप्नासारखाच आहे, असे म्हणत तिने अर्जुनच्या कपाळावरचे केस हळूच बाजूला केले आणि त्याच्या कपाळावर एक प्रेमाचे चुंबन घेतले. तिने चुंबन घेताच अर्जुनने तिला थेट स्वतःवर खेचून घेतले आणि म्हणाला, गुड मॉर्निंग वायपी. सर, तुम्ही आधीच जागे झाला होता का? मग मला तसे का सांगितले नाही? अदितीने लाजत विचारले. हां, मी जर आधीच जागा झालो असतो तर हे सुंदर चुंबन हुकले असते ना अदिती. म्हणूनच मी झोपल्याचे नाटक करत होतो. तुला माहीत आहे का, तू झोपलेली असताना किती निष्पाप आणि सुंदर दिसतेस. असं वाटतं की तुला सतत पाहतच राहावे. तू खूप गोड आहेस, असे म्हणत तिने तिचा चेहरा आपल्या जवळ घेतला आणि आपल्या दाढी मिशांशी तिला गळ्यापाशी गुदगुल्या करू लागला. सर, मला गुदगुल्या होत आहेत, प्लीज सोडा ना, असे म्हणत अदिती कळकळून हसू लागली. तिचे हे गोड हसू आणखी वाढवण्यासाठी त्याने तिला आणखीनच गुदगुल्या केल्या. तो तिच्या गळ्यावर एका पाठोपाठ एक प्रेमाची चुंबने घेत गेला. तशी अदितीनेही डोळे मिटून त्याच्या पाठीला घट्ट मिठी मारली. तिच्या गळ्यावरून खाली सरकत त्याने मनासारखे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आपले प्रेम शेवटी यशस्वी झाले. या आनंदात बुडलेल्या अदितीने त्याला अजिबात विरोध केला नाही. त्याचा स्पर्श तिच्या संपूर्ण शरीराला सुखावत होता आणि दोघंही बाह्य जगाचे बाण पूर्णपणे विसरून गेले होते. तेवढ्यात त्या दोघांना ह्या स्वप्न दुनियेतून जागे करण्यासाठी अर्जुनचा फोन वाजला. फोनच्या आवाजाने दोघंही लगेच भानावर आले. अदिती लाजेने लाल झाली तर अर्जुनला मात्र वाटले की जोपर्यंत ते दोघे पुन्हा एकदा सगळ्यांसमोर लग्न करून तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत नाही तोपर्यंत त्याने ह्या मर्यादा ओलांडायला नको होत्या. असा विचार करत त्याने फोन उचलला आणि तो बाल्कनीमध्ये निघून गेला. तिकडे अदिती देखील मनात विचार करू लागली, मी तसे वाहवत जायला नको होते. ते माझ्याबद्दल नक्की काय विचार करत असतील. प्रेम मिळाल्याचं अति आनंदात मी स्वतःवरचे नियंत्रणच गमावून बसले. असं विचार करत ती आंघोळीसाठी निघून गेले. सांगा आई, अर्जुनने विचारले. त्याला हा फोन शकुंतलेने केला होता. अर्जुन, तू नाश्त्याला येतोस का रे? मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, शकुंतला म्हणाल्या. हो आई, ते अदिती तिच्या मानसा मम्मीच्या घरी आहे, मी तिला सोबत घेऊनच येतो, अर्जुन म्हणाला. त्यावर शकुंतला म्हणाल्या, अरे वा, खूपच छान. मी तर अदितीला फोन करून घरी लवकर बोलवणारच होते, पण तूच तिला सोबत घेऊन येत आहेस, हे तर आणखीनच उत्तम झाले. तुम्ही दोघे लवकरात लवकर या. आम्ही सगळेजण नाश्ता न करता तुमचीच वाट पाहत बसलो आहोत, असे म्हणून त्यांनी फोन ठेवला. आई एवढ्या आनंदात बोलत आहेत, असे नक्की काय झाले असेल, असं विचार करत अर्जुन खोलीचा आत आला. नेमकी त्याच वेळी अदिती देखील अंघोळ उरकून बाथरोब घालून बाहेर आली होती. अदिती आपल्या नवऱ्याला पाहून खूप लाजली तर अर्जुनला मात्र तिच्यापासून दूर जावेसे वाटत नव्हते. तो तिच्या जवळ आला. त्याने मागून तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर डोके ठेवून जणू तिचे मन वाचल्यासारखे तो म्हणाला, अजिबात लाजू नकोस बेबी. पुढे जाण्याचा पूर्ण अधिकार आपल्या दोघांनाही आहे, पण एकदा का संपूर्ण समाजाला तू शेकावत घराण्याची सून आहेस अशी अधिकृत ओळख करून दिली की मग तुला स्वतःपासून दूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत त्याने तिच्या केसांना गुंडाळलेले टॉवेल बाजूला केला. तिला ड्रेसिंग टेबल समोरील खुर्चीवर बसवून तो स्वतः तिचे ओले केस पुसू लागला आणि आरशामध्ये आपल्या लाडक्या बायकोचे रूप मनामध्ये साठवून घेऊ लागला. तू असेच लाजत राहिलीस तर मगाशी जे अर्धवट राहिले होते ते मी पुन्हा सुरू करेन हा. अर्जुन असे म्हणताच अदिती पटकन उभी राहिली आणि म्हणाली, आता तुम्ही आधी अंघोळीला जा, मी खाली जाऊन नाश्ता बनवते. त्यावर अर्जुनने तिला पुन्हा आपल्याजवळ ओढले आणि म्हणाला,
नाश्ता बनवायची गरज नाही सोन्या. आईचा फोन आला होता. ते सगळेजण आपली नाश्त्यासाठी वाट पाहत आहेत. तिला काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे आणि तिने तुलाही सोबत घेऊन येण्यास सांगितले आहे. आपण दोघे एकत्रच तिकडे जाऊया. अदितीने देखील नक्की काय विषय आहे हे विचारले नाही. जर अर्जुन सरांना माहीत असते तर त्याने स्वतः सांगितले असते. बहुधा त्यांनाही माहीत नसावे असा विचार करून तिने अर्जुनच्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवले. तुम्ही लवकर आंघोळ करून या असे सांगून तिने त्याला पाठवले. अर्जुन बाहेर येण्यापूर्वी तिने स्वतःसाठी एक सुंदर कुर्ती काढली आणि ती तयार झाली. तिने तिचे केस वाळवून एका लहान क्लिप लावले आणि ओठांवर हलकेसे लिपजेल लावले. तोपर्यंत घर काम करणारी लता नेहमीप्रमाणे येऊन घर झाडून पुसून स्वच्छ करत होती. अदितीला पाहून घर काम करणारी लता म्हणाली, दीदी नाश्ता करू का? त्यावर अदिती म्हणाली, नको मावशी, माझे पती आले आहेत. आम्ही दोघे आता आमच्या घरी चाललो आहोत. मी फक्त देवाची पूजा करते आणि निघते. मानसा मम्मी आणि मूर्ती मामा तोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी आहे. हे ऐकून लताला खूप आनंद झाला. ती म्हणाली, ठीक आहे, मी घरी जाते. मानसा मॅडम आल्यावर मला फोन करायला सांगा असे सांगून ती निघून गेली. अदितीची पूजा संपेपर्यंत अर्जुन देखील तयार होऊन खाली आला. तिने त्याला आरती दिली आणि म्हणाले, मी कॉफी तरी बनवते, ती घेऊन मगच निघूया. अर्जुनने तिचे म्हणणे मान्य केले. अदितीने कॉफी बनवून आणली. दोघांनी एकत्र कॉफी पिली आणि ते आपल्या घराच्या दिशेने निघाले. दुसरीकडे अर्जुनच्या घरी सकाळी उठलेल्या सायलीला आज खूप आळस आल्यासारखे वाटत होते. मी परवा विकासचे तसे उद्धटपणे बोलायला नको होते असे तिचे मन सारखे तिला सांगत होते. तिचा हात वारंवार फोनमध्ये विकासच्या नंबरकडे जात होता. तिचे मन सांगत होते की एकदा फोन कर आणि त्याच्याशी बोल. तो घरी का आला नाही हे विचार. पण तिची बुद्धी मात्र नको करू असं वाद घालत होती. शेवटी तिने आपल्या बुद्धीचं सांगण्याला महत्त्व दिले आणि विकासला फोन न करता ती फ्रेश होऊन आपल्या वडिलांच्या जवळ येऊन बसली. अखिलेशने जेव्हा आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा त्यांना काल रात्री शकुंतला यांनी सांगितलेली सुनीलच्या मृत्यूची गोष्ट आठवली आणि त्यांच्या डोळ्यांचा कडा वळवल्या. तरीही आपल्या मनातील दुःख सायलीला समजू न देता ते म्हणाले, माझ्या बाळा, आता उठलीस का? हो बाबा, आज डिझायनिंग क्लासला 1 तास उशीर जायचे आहे म्हणून आज जरा उशिरा उठले. सायली म्हणाली, ठीक आहे बाळा, आरामात राहा. तुझ्या दादाच्या ज्वेलरी शोरूमचे उद्घाटन देखील आपण लवकरात लवकर करूया. बाबा असे म्हणाले तेव्हा सायली स्वतः डिझाईन केलेले दागिने डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि त्यांना स्पर्श करण्यासाठी खूप उत्सुक झाली. हो बाबा, खरंच खूप लवकर उद्घाटन करायला हवे, कारण मी खूप मेहनतीने डिझाईन केलेले दागिने देखील त्या शोरूममध्ये असणार आहेत. सायलीने कौतुकाने सांगितले. तेव्हा अखिलेश यांनाही खूप आनंद झाला. हो नक्कीच बाळा, करूया. आधी आपल्या ह्या घरात एक शुभकार्य पार पडू दे, मग आपण सगळे काही करूया. इकडे विकास ऑफिसमध्येच थांबला होता आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे त्याला सकाळी उठायला थोडा उशीर झाला. तो फ्रेश झाला आणि त्याने ऑफिस बॉयला फोन करून नाश्ता आणि कॉफी आणायला सांगून तो स्वतः तयार होऊ लागला. ऑफिस बॉयने येऊन विकासला विश केले, नाश्ता आणि कॉफी दिली आणि तो तिथून निघून गेला. विकासने नाश्ता केला, कॉफी पिली आणि तो पुन्हा एकदा ऑफिसच्या कामात स्वतःला पूर्णपणे गुंतवून बसला. दुसरीकडे अर्जुनच्या घरी अदिती आणि अर्जुन जेव्हा घरी पोचले तेव्हा त्यांना अखिलेश आणि सायली एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. तिथे पोचल्यावर अदितीला अर्जुनसोबत पुढे पाऊल टाकणे कठीण जात होते. तिचे पाय जणू एकाच जागी तबकले होते. मामांना अजून माहीत नाही आहे की मी अर्जुन सरांची बायको आहे. मग मी अशी त्यांच्यासोबत आलेली पाहून ते काही प्रश्न तर विचारणार नाहीत ना असा विचार करत ती घाबरली. तिला तसे तबकलेले पाहून अर्जुन आधी घराच्या आत गेला. तोपर्यंत ती अगदी सावकाश पावले टाकत मागे राहिली. अर्जुन घराच्या आत आला आणि आपल्या वडिलांच्या शेजारी जाऊन बसला.
तर अदिती आत येऊन सरळ स्वयंपाकघरात निघून गेले. अर्जुनला पाहताच अखिलेश यांच्या मनात विचार आला की आपण नसताना आपल्या मुलाने किती त्रास सहन केला असेल. शकुंतला ह्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवून त्यांनी अभिमानाने मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्याची पाठ थोपटली. माझ्या बाळा, मी नसताना तू किती खंबीरपणे सर्व परिस्थिती हाताळलीस रे. सायलीसाठी वडिलांचे स्थान घेतलंस, आईला त्या दुष्ट लोकांपासून वाचवलंस आणि अगदी लहान वयात ह्या संपूर्ण घराचा मोठा आधार बनलास, असे म्हणत त्यांचे डोळे भरून आले. बाबा, हे माझे स्वतःचे घर आहे. माझी जबाबदारी होती ती. मला करावीच लागणार ना. जर मी असे केले नसते तर एक मोठा भाऊ म्हणून मी सायलीला कसं चेहरा दाखवू शकलो असतो आणि मुलगा म्हणून आईचे रक्षण करणे माझे कर्तव्यच होते बाबा. मला तुझ्या बाप म्हणून घेताना आज प्रचंड अभिमान वाटतोय बाळा, असे म्हणत अखिलेश पुढे म्हणाले. माझ्या सुनेला आवाज दे रे जरा, मला तिच्याशीही बोलायचे आहे. बाबा नक्की कोणाला सून म्हणून हाक मारत आहेत हे अर्जुनला समजेना. तो गोंधळून म्हणाला, बाबा, सून? कोणती सून बाबा? अर्जुनने आश्चर्यचकित होऊन विचारले. तेव्हा अखिलेश म्हणाले, मला सर्व सत्य समजले आहे रे अर्जुन. आता जास्त विचार करू नकोस. जा आणि माझी सून अदितीला इकडे बोलाव. स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या अदितीने जेव्हा अखिलेश यांचे हे बोलणे ऐकले तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. अति आनंदामुळे तिचे डोळे भरून आले आणि जणू शरीरातील संपूर्ण ताकदच निघून गेल्यासारखी ती खाली कोसळली. तिला अशा अवस्थेत पाहिलेल्या रमाला देखील तिच्या तो आनंद लगेच लक्षात आला. अदिती बाळा, उठ, असे म्हणत रमाने तिला उठवले आणि पिण्यासाठी पाणी दिले. अखेर आपल्या ह्या मुलीचे आयुष्य सुखाचे झाले या समाधानाने त्या आईच्या जीवात जीव आला. तिकडे आपल्या वडिलांच्या बोलणे ऐकून अर्जुनला नक्की कशी प्रतिक्रिया द्यावी हेच समजेना. बाबा, असे तोतडत त्याने पुन्हा एकदा आपल्या वडिलांकडे पाहिले की ते जे बोलले ते खरोखरच खरे आहे ना. त्याच्या मनातील भावना ओळखून अखिलेश म्हणाले, मी जे सांगत आहे ते अगदी सत्य आहे अर्जुन. काल तुझ्या आईने मला सर्व काही सांगितले. आम्ही दोघांनी मिळून असा निर्णय घेतला आहे की तुमच्या दोघांचे लग्न आपण लवकरात लवकर लावून देऊ. शकुंतला देखील मोठ्या आनंदाने सांगितले, हो अर्जुन, आपण जसं विचार केला होता त्यापेक्षा सगळ्या गोष्टी खूप सहज आणि सोप्या झाल्या. अदिती बाहेर ये बाळा, अखिलेश पुन्हा प्रेमाने हाक मारली. रमा अदितीचे हात धरून तिला हॉलमध्ये घेऊन आली. अदिती खूप लाजत होती. इतके दिवस ह्या घरात ती एकटी राहून फक्त शकुंतलांच्या मोठ्या भावाची मुलगी म्हणून वावरत होती, पण आज तिला अर्जुनची बायको म्हणून हक्काची ओळख मिळाली होती. ह्या गोष्टीचा तिच्या मनाला प्रचंड आनंद होत असला तरी आपल्या सासू सासऱ्यांसमोर उभे राहताना तिच्या मनात एक वेगळाच संकोच आणि लाज दाटून आले होते. अदितीची ती लाज आणि संकोच ओळखून शकुंतला यांनी पुढे येत तिचा हात धरला आणि त्या तिला आपल्या पतीजवळ घेऊन आल्या. अखिलेश देखील अदितीच्या हातात घेतला आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, बाळा, तू ह्या घराला आणि ह्या घरातील माणसांच्या मनाला अगदी साजेशी अशी माझी गोड सून आहेस. तू किती सुंदर रीतीने सगळ्यांना समजून घेतलेस ग, असे म्हणत त्यांनी पुन्हा तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि पुढे म्हणाले, आता लवकरात लवकर अधिकृतपणे ह्या घरची सून म्हणून ये आणि आम्हा दोघांना आजी आजोबा बनवून ते मानाचे स्थान दे. अखिलेश यांच्या ह्या बोलण्यावर अदिती लाजेने पूर्णपणे लाल झाली. हे सगळे पाहत असलेल्या अर्जुनचे मन एखाद्या पक्षासारखे हवेत उडू लागले होते. त्याच्या वडिलांनी वापरलेला आजी आजोबा हा शब्द ऐकताच त्याच्या संपूर्ण अंगावर एक नवीन रोमॅन्टिक्स रोमांच उभा राहिला होता. माझे हे घर पुन्हा एकदा सुखाचे नंदनवन बनेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. हे सगळे केवळ अदितीच्या पायगुणामुळे झाले आहे, असा विचार करत त्याने मनातल्या मनात तिचे आभार मानले. अदिती अजूनही काहीच बोलत नाहीये हे पाहून अखिलेश यांनी तिला विचारले, अदिती,
तुला माझा मुलगा मान्य आहे ना बाळा? तू त्याच्याशी लग्न करशील ना? त्याने असे विचारताच त्याने लगेच मानवर करून आपल्या सासऱ्यांकडे पाहिले आणि म्हणाले, मामा, मला अर्जुन सर हवे आहेत. त्याने ज्या दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले तेव्हापासून मी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत आले आहे. आता जर मला त्यांची बायको म्हणून आयुष्य जगायचे भाग्य लाभले तर मी नाही कशाला म्हणेन. तिने एकदम घाबरून गडबडीत उत्तर दिले, जर पुन्हा अर्जुन दुसऱ्या कोणाचा झाला तर तिचा जीवच जाईल, अशी तिला जगण्याचा दुसरा कोणताही मार्ग उरणार नव्हता. त्याशिवाय शकुंतला त्यांसारखे दुसऱ्या कोणाला तरी वचन देऊन अर्जुनला कायमचे गमावण्याचा मूर्खपणा तिला आता मुळीच करायचा नव्हता. याच कारणामुळे अर्जुनच्या आयुष्यात दुसरी कोणतीही मुलगी येण्याआधी स्वतःची बायको व्हावे असं विचार करून ती तशी बोलली होती. तिची ही घाई आणि भीती समजून घेत अखिलेश म्हणाले, अदिती, इकडे ये, इथे बस, असे म्हणत त्याने तिला आपले शेजारी बसवले आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत पुढे म्हणाले, तुझ्या सासूने माझ्या गैरहजेरीत जी चूक केली ती चूक आता ह्या घरात पुन्हा कोणीही करणार नाही बाळा. तूच ह्या घरची खरी सून आहेस. उद्या जरी कोणी आले तरी आधी त्याला माझ्याशी आणि मग अर्जुनची सामना करावा लागेल, तेव्हाच तो तुझ्यापर्यंत पोहोचू शकेल. या जन्मात फक्त तू अर्जुनची आणि अर्जुन तुझाच आहे. बाकी पुढच्या जन्मांचे तुमचे तुम्ही बघून घ्या, असे म्हणत त्याने तिथले गंभीर वातावरण अगदी हलके फुलके करून टाकले. तर मग अर्जुन, लग्न कसे करायचे? तुझं काही प्लॅन आहे का? म्हणजे साधेपणाने लग्न उरकून एक भव्य रिसेप्शन सोहळा ठेवायचा का? अखिलेश याने विचारले. बाबा, आपले आधीच लग्न झालेले असल्यामुळे आपण अगदी साधेपणाने लग्न करूया आणि नंतर एक भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करूया आणि संपूर्ण जगाला ती शेखावत घराण्याची सून आहे अशी अधिकृत ओळख करून देऊया, अर्जुन शेखावतने सांगितले. त्याचे हे म्हणणे घरातील सर्वांनाच पटले. ठीक आहे, आपण अगदी तसेच करूया, असे म्हणत सगळ्यांनी ह्या गोष्टीला संमती दिली. अहो, आपल्या मुलाच्या लग्नाचे सर्व विधी आणि शास्त्र आपण आपल्या हक्काच्या घरातच करूया, असे जेव्हा शकुंतला म्हणाल्या तेव्हा आदिती आणि अर्जुनने एकमेकांकडे पाहिले. त्या दोघांचे आधी जे लग्न झाले होते त्यात कोणतेही धार्मिक विधी किंवा शास्त्र पार पडले नव्हते. म्हणूनच आपल्याला हे मान्य आहे ना? अशा अर्थाने ते दोघे एकमेकांचे चेहरे न्याहाळत होते. अर्जुनने केवळ आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्यानेच अदितीला तिची संमती विचारली तेव्हा तिने होकार दर्शवत लाजेने आपले मान खाली झुकवले. आई, आम्हाला हे मान्य आहे, अर्जुन म्हणाला. त्याने असे म्हणताच अदितीने लगेच आपले मान वर केले आणि म्हणाले, आत्या आणि मामा, आम्हा दोघांचे हे सर्व विधी पार पडण्यापूर्वी माझी एक अट आहे. घरातल्या इतक्या आनंदाच्या वातावरणात अदिती अचानक अट्टीबद्दल बोलल्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेजण क्षणभर पूर्णपणे घाबरून गेले. अशी कोणती अट आहे ग बाळा? अखिलेशने आणि शकुंतला दोघांनीही एका सुरात काळजीने विचारले. अर्जुनने तर धाकधुकीने आपला श्वास रोखून धरला होता. ते माझे आणि अर्जुन सरांचे लग्नाचे विधी सुरू होण्यापूर्वी तुम्हाला दोघांनाही नवरा बायको म्हणून लग्नाचे सर्व विधी पुन्हा करून घ्यावे लागतील. कारण तुम्ही सोबत नसल्यामुळे आत्यांनी इतकी वर्ष एका विरहाचे आणि दुःखाचे आयुष्य काढले आहेत. ते दुःख आता पुरे झाले आणि आताही बघा, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे. ते स्वतःहून गळ्यात घालण्याची त्यांची इच्छा होत नाही आहे. म्हणूनच आमच्या लग्नासोबत तुम्हालाही सर्व विधी आणि शास्त्र करावे लागतील. आमच्यासारखेच अगदी साधेपणाने तुम्ही स्वतः तुमच्या हाताने आत्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंगळसूत्र बांधा. त्यानंतरच आमचे लग्नविधी पार पडतील. अदितीने आपली अट पूर्ण केली. तिचे हे समजूतदार बोलणे ऐकून घरातील सर्वांचे चेहरे आनंदाने खुलले. ठीक आहे बाळा, तू म्हणशील अगदी तसेच होईल, असे म्हणत अखिलेश आणि शकुंतला दोघांनीही ह्या गोष्टीला होकार दिला. चला आता सगळे काही अगदी मनासारखे आणि चांगले घडत आहे. शकुंतला, तू लगेच गुरुजींना फोन करून घरी बोलवून घे. आपण दोन्ही जोडप्यांसाठी लवकरात लवकर
असणारा एखाद्या चांगला मुहूर्त काढून घेऊया. त्यानंतर शकुंतला गुरुजींना फोन करण्यासाठी निघून गेल्या. अदिती, तुझ्या बाजूचे वडीलधारे म्हणून तुझ्या मूर्ती मामांना घरी यायला सांग बाळा. मला त्यांच्याशी लग्नाविषयी बोलायचे आहे. बाबा, अदितीचे जे मामा आहेत त्यांना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ओळखता, अर्जुन मध्येच म्हणाला. असे आहे का? अरे, नक्की कोण आहेत ते? अखिलेश यांनी मोठ्या कुतूहलाने विचारले. मूर्ती काका, जे काही दिवसांपूर्वीच आपल्या शेकावत ऑफिसमध्ये पुन्हा रुजू झाले आहेत. वास्तविक त्यांना जी मॅनेजरची पोस्ट मिळायला हवी होती ती पौर्णिमा आत्याच्या भावाला देण्यात आली होती. तरीही त्या मूर्ती काकांनी आपली कंपनी सोडली नाही. शेवटी त्यांना हक्क असणारी ती मॅनेजरची पोस्ट आता त्यांना मिळाली आहे. मी जेव्हा सुरुवातीला नवीन नवीन ऑफिसला जायचो तेव्हा त्यांनी मला कामात खूप मदत केली आहे, अर्जुन म्हणाला. हो, मूर्ती, आपली मूर्ती. त्यांनी मला आधीच एक लहान असा इशारा दिला होता अर्जुन. ते म्हणाले होते की अखिलेश भाऊ, ती व्यक्ती म्हणजे पौर्णिमाचा भाऊ अजिबात नीट नाहीये. पण मीच त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवून फसलो. ती माझी सख्खी बहीण नसतानाही मी कधीही आमच्यात तसा फरक केला नाही. तिला नेहमी सख्ख्या बहिणीसारखं मान दिला. पण तिने माझ्या पाठीत खंजीर खुपसून मला चांगलीच अक्कल शिकवली, असे म्हणत अखिलेश यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. रविकांत मामा सोडले तर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच ह्या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटले. बाबा, तुम्ही हे काय बोलताय? याचा अर्थ पौर्णिमा आत्या तुमची सख्खी बहीण नाहीये का? अर्जुनने आश्चर्याने विचारले. अखिलेशने काही बोलण्यापूर्वीच रविकांत मामा मध्येच म्हणाले. होय अर्जुन, तुझी पौर्णिमा आत्या तुझ्या वडिलांची सख्खी बहीण नाही. जर ती सख्खी बहीण असती तर तुझ्या वडिलांना सख्खे भाऊ बहीण असायला हवे होते ना. मामांचे हे बोलणे सगळ्यांना पटले. तुझे आजोबा म्हणजेच अखिलेश यांच्या वडिलांना 2 बायका होत्या. पहिली बायको म्हणजे तुझ्या बाबांची सख्खी आई आणि दुसरी बायको ही पौर्णिमा आणि तिच्या भावाची आई होती. रविकांत मामांनी जुने कौटुंबिक रहस्य उघड केले. मामा, मग आम्हा नातवंडांना आजी आजोबा आहेत का? अर्जुनने विचारले. तेव्हा अखिलेश जड आवाजात म्हणाले. होय बाळा, ते आहेत. मामा, बाबा, आम्हाला नक्की काय चाललंय ह्यातलं काहीच समजत नाहीये. प्लीज जरा नीट सविस्तर सांगा ना. बाकीच्या सगळ्या मुलांसारखे आम्हा भावंडांनाही आजी आजोबा आहेत का? ते कुठे राहतात? कोणत्या गावात राहतात ते? अर्जुनने मोठ्या उत्साहाने विचारले. ह्याचा अर्थ अखिलेश यांच्या भूतकाळात घडून गेलेली अशी कितीतरी गुपिते आणि रहस्ये आता एकामागून एक बाहेर येणार आहेत. शेवटी अर्जुनचे आजी आजोबा नक्की कोण आहेत? ते सध्या कुठे आणि कोणत्या परिस्थितीत राहत आहेत? त्यांनाही अखिलेशसारखेच पौर्णिमा आणि तिच्या माणसांनी कुठेतरी डांबून किंवा लपवून ठेवले आहे का?